वर्षा बंगल्यावर शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये जागा वाटपावर बैठक सुरू। 2 तास चालल्या बैठकीत अद्याप तोडगा नाही। महायुतीत साताऱ्यासह 7 जागांवर लढण्यास राष्ट्रवादी ठाम। अजितदादांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत निर्णय। येत्या 2 दिवसात उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती। महादेव जानकरांनी वर्षा बंगल्यावर घेतली शिंदे फडणवीस अजितदादांची भेट। महायुतीतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण। रासपला राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा देण्याचा निर्णय। विंचू अनेकांना डसला। महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला शिवतारेंचा अजित पवारांवर हल्लाबोल। तर शिवतारे विषारी प्रवृत्तीचे नांगी ठेचण्याची वेळ आली। आमदार मिटकरींचा इशारा। विजय शिवतारे बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवणार। 12 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरून पवारांचे 12 वाजवणार। शिवतारेंचा हल्लाबोल। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना पाडण्याची अजित पवारांनी घेतली सुपारी। जितेंद्र आव्हाडांचा आरोप तर आव्हाड आग लावण्याचं काम करतात। मिटकरींचा पलटवार। परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत। गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ बहीण नतमस्तक। अमरावतीमध्ये नवनीत राणांविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार। भाजपच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असल्याची बच्चू कडूंची साम टीव्हीला माहिती। 4 जागांचा प्रस्ताव परत करतो ठाकरे गटानंच त्या जागा लढवाव्यात। प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर पलटवार। 27 मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा। आणि युती तोडल्याचे प्रकाश आंबेडकरांची घोषणा दुर्दैवी। संजय राऊतांचं वक्तव्य। वंचितसाठी 4 जागांचा प्रस्ताव कायम असल्याची माहिती।